सावधान। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सवसाहुनम्। जीवं जीवं ध्रुवम् जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सर्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांतदेव विरचित बृहद्रव्य संग्रह नावाचा अनुपम ग्रंथाधिराज आहे आणि या अंतर्गत आपण चर्चा करतो आहोत की भाव संवर विशेषा म्हणजे भाव संवराच्या विशेषांची। या अंतर्गत आपण बऱ्याच गोष्टी शिकलो। या भाव संवराचे जे विशेष आहेत त्या विशेषांमध्ये अनेक बिंदू आचार्यांनी सांगितलेले होते। आपण एकदा गाथा पाठ म्हणूया आणि मग आजच्या चर्चेला प्रारंभ करूया। गाथा क्रमांक आहे 35। अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर भाव आपल्यामध्ये ठेवून असणारी ही 35 क्रमांकाची अद्भुत गाथा। वदसमिति गुत्तियो धम्मानुपेहा परिसहजोय चारित्तं बहुभेया णयौवा भाव संवर विशेषा व्रत समितियाणि गुप्ती परिशह जय धर्म भावना अननानाविध सदाचरण भाव संवर भेद जाणा। आचार्य सांगतात की भाव संवर, भाव संवर कशाचं नाव आहे, कशाला म्हणतात भाव संवर? जीवाच्या अशा चैतन्य रूप परिणामाद्वारे कर्म पुद्गल परमाणूंचं येणं थांबतं। तो कारण रूप असणारा म्हणजे कर्म परमाणूंच्या येण्याला निरोध करणारा, विरोध करणारा असा हेतुरूप जो जीवाचा चैतन्य रूप परिणाम आहे त्यालाच भाव संवर असे म्हणतात। कर्मांचं जीवाकडे आकर्षित होणं याला द्रव्य आश्रव म्हटलं आणि त्या कर्मांच्या आकर्षित होण्याचं नाव द्रव्य आश्रव। ते आकर्षित न होणं त्याचं नाव द्रव्य संवर आणि त्या द्रव्य संवरामध्ये कारण रूप, निमित्त रूप असा जो जीवाचा पुरुषार्थ रूप परिणाम त्याला म्हणतात भाव संवर। आता भाव संवर कशा कशामुळे होतो तर सांगतात व्रत, समिती, कुप्ती, धर्म, अनुप्रेक्षा, परिशहजय आणि अनेक प्रकारचं चारित्र्य यांमुळे हा भाव संवर घडतो। म्हणजेच असा जीवाचा परिणाम की ज्याद्वारे कोणतेही कर्म जीवाकडे आकर्षित होत नाहीत, उलट कर्म थांबवले जातात, कर्म अडवले जातात। आणि मग व्रत कशाला म्हणतात आपण ते पाहिलं होतं। 5 प्रकारची व्रते पाहिली होती है ना। अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या सर्व व्रतांच्या द्वारे खरे तर पुण्यकर्माचा आश्रव होतो। पुण्यकर्म जीवाकडे आकर्षित होतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने यांचं नाव व्रत नाही आहे। व्रत कशात, मागची चर्चा आहे का सर्वांच्या स्मरणात? व्रत कशाला म्हटलं होतं तर जीवामध्ये
आपल्या निजशुद्धात्म तत्वाच्या भावनेमुळे उत्पन्न झालेल्या सुखरूपी आस्वादाच्या बळाने समस्त शुभ अशुभ रागादी विकल्पांपासून निवृत्त होणं, विरत होणं यालाच व्रत असे म्हणतात. एक शब्द फार महत्वाचा आहे याच्यामध्ये, समस्त शुभ आणि अशुभ विकल्पांपासून निवृत्त होणे याला व्रत म्हणतात. मग अशा आता एक सांगा, समस्त शुभाशुभ विकल्पांपासून निवृत्त झाल्यानंतर खोटे बोलण्याचा विकल्प येऊ शकतो का? आणि समस्त शुभाशुभ विकल्पांचा त्याग झाल्यानंतर खरे बोलण्याचा विकल्प येऊ शकतो का? नाही येऊ शकत. म्हणजे येथे सांगतात सर्वच प्रकारच्या रागद्वेष रूपी विकल्पांचा त्याग केल्यानंतर त्या भावांपासून जीवाची निवृत्ती यालाच खऱ्या अर्थाने व्रत म्हणतात. आणि म्हणून खरा व्रत रूप परिणाम म्हणजे हा जीवाचा वितराग रूप परिणाम, शुभाशुभ भावांपासून निवृत्ती रूप परिणाम, शुद्धोपयोग रूप परिणाम आहे. मग पुढे सांगा, समिती कशाला म्हणतात? समिती कशाला म्हणतात? समिती कशाचं नाव आहे? तर येथे सांगतात, आहा काय अद्भुत सांगतात. समिती म्हणजे आम्ही आजपर्यंत काय समजत आलो अभयांना? काय समजत आलो आम्ही? समिती म्हणजे आम्ही समजत आलो 4 हात जमीन बघून चालणं, एक वेळा निर्दोष आहार घेणं, व्यवस्थित वस्तू उचलणं आणि ठेवणं, हितमित प्रिय बोलणं, याला आम्ही समिती समजत आलो. आणि या 5 प्रकारच्या समिती की जेथे कोणत्याही प्रकारच्या जीवांचा घात होणार नाही अशा निर्दोष प्रासूक जमिनीवरती मलमूत्राचं क्षेपण करणं, या प्रकारच्या आचरणाला आणि या आचरणापाठीमागे असणाऱ्या जीवाच्या शुभ भावनेला आम्ही समिती असं नाव दिलं. आणि आजपर्यंत तीच समिती इतरांना सांगितली आणि तीच समिती आम्ही स्वतः सुद्धा मानून बसलो. येथे ब्रह्मदेव सुरी या आचार्य नेमिचंद्र सिद्धांती देवांच्या हृदयामध्ये वास करून, त्यांच्या हृदयामध्ये बसून आचार्य नेमिचंद्रांना जी समिती अपेक्षित आहे त्या समितीला, की ज्या समितीद्वारे खरोखर कर्मांचा संवर होतो, कर्म यायचे थांबतात, त्याचं स्वरूप शोधून सांगतात. बाबा रे, तू हितमित प्रिय बोललास तर त्याद्वारे संवर नाही व्हायचा, उलट कर्म धावत पळत यायचे. तू निर्दोष प्रासूक जमिनीमध्ये मलमूत्राचं क्षेपण करण्याचा भाव जरी केलास तर त्या भावामुळे तुला नवीन कर्मांचा आश्रय बंद होणार आहे, कर्म यायचे थांबणार नाहीयेत. मग शास्त्रांमध्ये तर त्याला समिती म्हटलेलं आहे. होय होय, व्यवहाराने स्थूल रूपाने समिती म्हटलेला आहे, परंतु त्या समितींद्वारे तर कर्मांचा आश्रय होतो, कर्मांचा बंद होतो. मग आम्हाला तशी समिती नकोय. मग कोणती समिती पाहिजे? ज्या भावामुळे कोणतंच कर्म येणार नाही ती समिती सांगा. मग येथे सांगतात, येथे सांगतात की बाबा रे, सम आणि इति समिती. सम म्हणजे सम्यक प्रकारे, लक्षात ठेवायचं. सम म्हणजे सम्यक प्रकारे आणि इति म्हणजे अयनम. याचं नाव समिती आहे. बघा समिती कशाला म्हणतात. सम म्हणजे सम्यक प्रकारे, सर्व प्रकारे रागद्वेषाचा त्याग करून. अयनम, अयनम म्हणजे प्रवेश करणं. मग रागद्वेषांचा सम्यक प्रकारे त्याग करून अयनम म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये प्रवेश करणं, याला आचार्य समिती म्हणतात. काय सांगितलं? याचं नाव समिती आहे. म्हणजे 4 हात जमीन बघून चालणं याचं नाव समिती नाहीये. का? कारण ते गमन बाह्यामध्ये सुरू आहे. येथे सांगतात समिती कशाचं नाव? सगळे रागद्वेषाचे शुभाशुभाचे विकल्प सोडून देऊन त्याला नाव काय दिलंय? सम. सम म्हणजे सम्यक प्रकारे. आणि इति, इति म्हणजे अयनम, अयनम म्हणजे प्रवेश करणं. सम्यक प्रकारे रागद्वेषांचा अभाव करून आपल्या निजद्रव्यामध्ये अयनम प्रवेश करणे यालाच समिती म्हणतात. आता सांगा, अशा प्रकारे रागद्वेषाचा त्याग करून आपल्या अंतरंगामध्ये प्रवेश केल्यानंतर
जो चैतन्य रूप भाव निर्माण होईल, जो शुद्धोपयोग होईल, त्या भावामुळे कर्म येणार की कर्म यायचे थांबणार. म्हणजे याचं नाव खऱ्या अर्थाने समिती आहे. बोला. मग येथे डॉक्टर बाहुबलीजी आम्हाला विचारत आहेत की खरोखर जर मग या अशा प्रकारे सम्यक प्रकारे आपल्या आत्म्यामध्ये अयन करणं, प्रवेश करणं याचंच नाव समिती असेल, तर मग 4 हात जमीन बघून चालणं याला समिती का म्हटलं? कारण त्याद्वारे तर कर्म येणार आहेत. हितमित प्रिय बोलण्याला समिती का म्हणतात? मग त्याला तर समिती म्हणू नका ना. दोन्हीपैकी कशाला तरी एकाला समिती म्हणा. बाबा रे, हा मोक्ष मार्ग असाच समजून घ्यायचा आहे. त्याचं जे रहस्य आहे ते आणखी थोड्या वेळानं सांगणार आहे. नेमकी समिती कुणाला म्हणायचं? या दोन्हीपैकी समिती नाव कशाच आहे? एका समितीचं फळ तर मिळतं आहे खरोखर कर्मांचा संवर, खरोखर कर्मांचं येणं बंद करणं, खरोखर मोक्ष मार्ग. आणि दुसऱ्या समितीमुळे तर होतो आहे कर्माचा आश्रव, कर्म जीवाकडे आकर्षित होत आहे. मग समिती नेमकं कुणाला म्हणायचं? शास्त्रांमध्ये तर दोन्हींना समिती म्हटलंय. मग आपण समिती कशाला म्हणायचं? त्याचं उत्तर आपल्याला थोड्या वेळाने मिळणार. प्रश्न समजला का? समिती कशाला म्हणतात? व्रत कशाला म्हणतात सांगा? व्रत कशाला म्हणतात? पापाचा त्याग करणं आणि पुण्यरूप आचरण करणं याला व्रत म्हणत नाही. शुभ आणि अशुभ दोन्ही पासून निवृत्त होणे. शब्द लक्षात ठेवा. निवृत्त होणे, विरत होणे याला व्रत म्हणतात. तत्वार सूत्रामध्ये काय सांगितले? व्रताची व्याख्या कोणाला ठाऊक आहे का? खूप मोठी सांगितली आहे, खूप मोठी व्याख्या सांगितली आहे तत्वार सूत्रामध्ये. विरतिर्व्रतम. काय किती मोठी व्याख्या आहे? विरतिर्व्रतम. विरत होणं, निवृत्त होणं याचंच नाव व्रत आहे. झालं, एवढीच व्याख्या आहे. मग मोह राग द्वेष भावाचा त्याग करणं, त्या भावापासून निवृत्त होणं, विरत होणं याला व्रत म्हणतात. सम्यक प्रकारे मोह राग द्वेष भावांचा त्याग करून आपल्या शुद्ध आत्मतत्वामध्ये आयन करणं, प्रवेश करणं याला समिती म्हणतात. पुढे आहे गुप्ती. गुप्ती कशाला म्हणतात? आम्ही समजलो मन वचन काया यांच्या प्रवृत्तीला रोखणं याचं नाव गुप्ती आहे. आता येथे गुप्तीची व्याख्या इतकी सुंदर सांगतात. सहज शुद्धात्म्याच्या भावनेद्वारे, बघा, सहज शुद्धात्माच्या भावनारूप लक्षणयुक्त आपल्या गुप्त स्थानामध्ये संसाराच्या कारणरूप रागादी भयांपासून आपल्या आत्म्याला लपवणे, झाकणे, आवृत्त करणे किंवा अशा ठिकाणी ठेवून त्याची रक्षा करणे याला गुप्ती असे म्हणतात. गुप्तीची व्याख्या एवढी सुंदर आहे. गुप्ती कशाचं नाव? एखादं संकट आल्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा आपली जी आवडती वस्तू असते तिला झाकून ठेवलं जातं, तिला सुरक्षित ठेवलं जातं. बोला. आमचे एक परिचित आहेत, त्यांच्या घरामध्ये अशाच प्रकारची घटना घडली. अगदी रात्री 2 वाजता घरामध्ये चोर घुसले आणि त्यांनी त्या घरातल्या सगळ्यांना उठवून त्यांच्याकडून जे काय आहे ते काढून घ्यायचा प्रयत्न केला. सगळं ते काढून घेत होते, सगळं दाव देत होते, घाबरवत होते. आणि अशा वेळेला मग त्या घरातली जी मुलगी होती तिने आपले दागिने सगळे त्यांचं लक्ष नसताना काढले आणि त्या आपल्या त्या बेडच्या खाली ढकलून दिले, सरकवून दिले. बोला. आणि ते तेवढे तिचे वाचले, बाकी सगळं लुटून गेलं, सगळं घेऊन गेले. बोला. कशी बुद्धी झाली त्यावेळी? अंगावरती असलेले दागिने संकट आल्यानंतर ते दागिने लपवून ठेवले. बोला. मग या सगळ्या विश्वामध्ये सर्वात मूल्यवान कोण आहे? सोन्याचे दागिने. कोण आहे? मूल्यवान कोण आहे? आपला निज आत्मा. मग आपल्या या निज शुद्ध आत्म्याला
या सप्त भयांपासून, सप्त भयांनी युक्त अशा संसारापासून लपवणं, झाकणं, सुरक्षित करणं, आवृत्त करणं आणि आपल्या शुद्ध आत्म्याला संसारातील सगळ्या भीतींपासून गुप्त ठेवणं, यालाच गुप्ती म्हणतात. समजलं काय सांगितलं? याचं नाव खऱ्या अर्थानं गुप्ती आहे. हे मनाला थांबवलो, वचनाला थांबवलो आणि या कायेला एका ठिकाणी स्थिर केलं, याचं नाव गुप्ती नाही. मनोगुप्ती, वचनगुप्ती, काय गुप्ती, याचा हेतू काय आहे की बाबा रे, या सगळ्या प्रवृत्तींद्वारे तू जेव्हा प्रवृत्ती करणार नाहीस, या सगळ्या प्रवृत्तींद्वारे तू जेव्हा कार्यान्वित होणार नाहीस, तेव्हा तू कुठे येऊन थांबशील? आता मनाचा आसरा घ्यायचा नाही, वचनांचा आधार घ्यायचा नाही, शरीराचा विचार करायचा नाही, मग तू कुठे येऊन थांबशील? आपल्या आत्मद्रव्यामध्ये येऊन थांबशील. आणि वास्तवामध्ये याचंच नाव गुप्ती आहे. आणि आचार्यांनी गुप्तीची इतकी सुंदर व्याख्या सांगितली. ओहो, स्वतःच्या आता थोड्याच वेळापूर्वी एका साधर्मींना भेटण्यासाठी गेलो होतो, तर त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की बाबा रे, सर्वात मोठं काम मरण भयाला जिंकणं आहे. मृत्यूचं भय हे सर्वात मोठं भय आहे जीवासाठी, आणि त्याला जिंकणं हे खऱ्या अर्थानं पुरुषार्थाचं काम आहे. हीच चर्चा आमची सुरू होती. आणि त्यावेळेला लक्षात येतं की अशा प्रकारे आपल्या शुद्ध आत्म्याला या सर्व प्रकारच्या भीतींपासून गोपन करणं, रक्षण करणं, लपवून ठेवणं, झाकणं, याचंच नाव काय आहे? गुप्ती. मग मला सांगा, अशा प्रकारे आपल्या आत्म्याला संसाराच्या सर्व कारणांपासून निवृत्त करून असं शुद्ध एक रूप सुरक्षित ठेवल्यानंतर तो भाव शुद्ध रूप असला पाहिजे, अशुभ रूप असला पाहिजे की शुभ रूप असला पाहिजे? ऐकू आला नाही प्रश्न? आत्म्याला अशा प्रकारे सर्व प्रकारे गोपन करणं, गोपनीय ठेवणं, संसाराच्या चक्रापासून अलिप्त ठेवणं, हा भाव अशुभ असला पाहिजे, शुभ असला पाहिजे की शुद्ध भाव असला पाहिजे? शुद्ध भाव. आणि म्हणूनच तो शुद्ध भाव खऱ्या अर्थाने संवर आहे, खऱ्या अर्थाने जीवाचा पुरुषार्थ आहे. इथं बसलेत नवले अण्णा, ते विचारतायत काय? ते म्हणतात यापैकी मग गुप्ती, खरी गुप्ती कोणती? ती मनोगुप्ती, वचनगुप्ती, काय गुप्ती? ती सांगितली ती गुप्ती खरी की ज्यांच्यामुळे कर्मांचा आश्रय होतो, कर्म येतात, की ही गुप्ती की जी तुम्ही आता सांगता आहात? बाबा रे, सांगतात या दोन्ही गुप्तींचं स्वरूप शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. आपण समजून घेतलं पाहिजे की यांपैकी नेमकी संवर रूप असणारी गुप्ती कोणती आहे. पहा, आता पुढचा भाग बघूया. गुप्ती झाल्यानंतर आहे धर्म. धर्म कशाला म्हणतात? बघा, इतकं सुंदर सांगितलेलं आहे. धर्माचा इतका सुंदर अर्थ केलाय. धर्म म्हणजे धरणे. काय? धरणे म्हणजे एखादी वस्तू, मौल्यवान वस्तू, किमती वस्तू वरून खाली पडत असेल तर पटकन चटकन आपण धावत जाऊन काय करतो? धरतो, पकडतो, ती खाली पडू देत नाही. आपला साधर्मी एखादा पाय घसरून पडत असेल तर बघितल्या आपण काय करतो? पटकन त्याला जाऊन आधार देतो, त्याला सावरतो. आता म्हणतात हा निज आत्मा अनादी काळापासून संसारामध्ये पडतो आहे. काय? आणि मग सांगतात अशा आपल्या शुद्ध आत्म्याला संसारामध्ये पडण्यापासून धरणे, यालाच धर्म म्हणतात. धारयती इति धर्म. काय? जो धारण केला जातो त्याचं नाव धर्म आहे. अशा प्रकारे आपल्या निज आत्म्याला खऱ्या अर्थाने संसारामधून धरणे म्हणजे त्याला आधार प्रदान करणे, याचंच नाव काय आहे? धर्म आहे. आणि मग म्हणतात निश्चयाने संसारामध्ये पडणाऱ्या आत्म्याला जे धारण करून ठेवतं, अशा प्रकारे जे विशुद्ध ज्ञान दर्शन लक्षण रूप आपल्या निज शुद्धात्म्याची भावना आहे,
तीच खऱ्या अर्थाने काय आहे? धर्म आहे. मग क्षमा करणं, अहंकार न करणं, छलकपट न करणं, खरं बोलणं, परिग्रह न ठेवणे, संयम धारण करणे, त्याग करणे, आकिंचन्य धारण करणे, वास्तवामध्ये याचं नाव, याच्यामुळे तर कर्म येतात. कर्मांचा आश्रय होतो कारण ते शुभ भाव रूप आहे. तुम्ही मला कितीही शिव्या दिला, तुम्ही मला कितीही निंदा केला, तुम्ही मला कितीही मारलं तरी मी क्रोध केला नाही, तुम्हाला क्षमा केली. हा भाव काय आहे? शुद्ध भाव आहे की शुभ भाव आहे? शुभ भाव. बाबा रे, अनादी काळापासून अशा प्रकारचा हा धर्म पाळता पाळता बोला सांगतात की नाही, एक संत महात्मे गेले नदीवरती आंघोळ करण्यासाठी बोला, आणि त्यावेळेला विंचवाने दंश केला, तरी सुद्धा काय केलं? त्याला सोडलं, पुन्हा पकडलं. त्याला इजा केली नाही, त्याला त्रास दिला नाही. सांगतात की नाही उदाहरण, क्षमा केली. दुसरे पुन्हा आंघोळ करून येत होते, कोणी एका दुष्ट व्यक्ती होता, थुंकला त्यांच्यावरती बोला, पुन्हा प्रतिरोध केला का? नाही. पुन्हा आंघोळीला गेला 8-10 वेळा 100 वेळा घडलं. बरं, सांगतात की नाही. हे जे आचरण आहे की चिडायचं नाही, संतापायचं नाही, क्षमा करायची बोला, याचं नाव धर्म आहे का? याचं नाव धर्म नाही, हा शुभ भाव आहे, हे सदाचरण आहे. आणि या शुभ भावांचं फळ कर्मांचा आश्रवाणी बंद आहे. पुण्य कर्माचा आश्रवाणी बंद आहे. आणि आम्ही चर्चा करतो आहोत संवर तत्वाची. तत्व काही अद्भुत आहे बरं का. हे संवर तत्वाचं स्वरूप अद्भुत आहे, गजब आहे. बाबा रे, हे सगळी तत्व समजावून न घेता या पुण्यानेच आमचं सगळं आयुष्य खाऊन टाकलं काय. कारण आम्ही धर्म ऐकण्यासाठी आणि समजावून येण्यासाठी जेव्हा स्वाध्यायाला बसलो, शास्त्र उघडलं, तेव्हा सुद्धा आम्हाला शुद्ध भाव समजलाच नाही. आम्ही पुन्हा त्या उत्तम क्षमा करा धर्म होतो, मार्दव अहंकार सोडून द्या धर्म होतो बोला, खरं बोला धर्म होतो, इथपर्यंतच बसलो. वास्तविक धर्माची तर आमची आजपर्यंत ओळखच झाली नाही. ढलता सूरज संध्या समय का, इतकं सुंदर पद्य आहे, मला खूप आवडतं. ढलता सूरज संध्या समय का, मानव से कह गया. ढलता सूरज संध्या समय का, मानव से कह गया. पुण्य तेरा नर जन्म के, पुण्य तेरा नर जन्म के संग बह गया. ढलता सूरज संध्या समय का, मानव से कह गया. ढलता सूरज म्हणजे हे आयुष्य झालं की आता संध्याकाळ झाली की नाही, का सकाळ झाल्यासारखं वाटतंय बोला, संध्याकाळ झाली की नाही. ढलता सूरज संध्या समय का, मानव से कह गया. पुण्य तेरा नर जन्म के संग बह गया. ढलता सूरज संध्या समय का, मानव से कह गया. बालपन जब बीत गया, यौवन चढ़ता है, यौवन चढ़ता है. वृद्धपन अब शीघ्र आया, जीवन सरता है, जीवन सरता है. इस अंधेरी गली का मद, मान किती काळाचा आहे. इस अंधेरी गली का मद अंग ले गया. ढलता सूरज संध्या समय का, मानव से कह गया. देह के पीछे पड़ा रे, कब तक ये संग रहे, कब तक ये संग रहे. बोला, काही दिवसांपूर्वी म्हणाले मला एक जण, काय म्हणजे खूप वर्षांनी भेटले, 2-4 वर्ष 5-7 वर्ष झाली असतील, म्हणजे काय भरपूर रूप बदललं की किंवा भरपूर चेंज झालाय तुमच्यात असं म्हणाले. म्हणजे झालं की आता अर्ध कथानक लिहायला लागलोय म्हटलं मी पण. अर्ध कथानकचा अर्थ समजला की नाही.
नाही, बनारसी दासजींनी आत्मचरित्र लिहिलंय स्वतःच आणि त्यांनी त्याचं नाव ठेवलेलं आहे अर्धकथानक. ते हिंदी साहित्याचं पहिलं आत्मचरित्र आहे. हिंदी साहित्याचं पहिलं आत्मचरित्र लिहिण्याचा मान जातो पंडित बनारसी दासजींना आणि त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्राचं नाव ठेवलंय अर्धकथानक, म्हणजे अर्धी कथा, अर्धी गोष्ट. मग असं नाव का ठेवलं त्यांनी? त्यांनी त्यात सांगितलंय की माझं वय आता 55 वर्षांचं आहे आणि साधारण त्या काळामध्ये माणसाचं आयुष्य 110 वर्षांचं मानलं जात होतं. मग माझं आता निम्म आयुष्य झालंय म्हणून त्यांनी लिहिलं अर्धकथानक. ते म्हणाले काय भरपूर चेंज झाला. मी म्हटलं आमचं अर्धकथानक सुरू झालंय. समजलं की नाही? अरे काय आहे, किती आहे आणि कसं आहे बोला. देह के पीछे पड़ा रे कब तक संग रहे, कब तक संग रहे, मिट्टी में आखिर मिलेगी विपत्ति अब क्यों सहे, विपत्ति अब क्यों सहे, आत्मा की महिमा सुनकर, आत्मा की महिमा सुनकर दंग रह गया, ढलता सूरज संध्या समय का मानव से कह गया. बाबा रे, हे शरीर तर योग्य वेळी सुटूनच जाणार आहे. शरीर सुटणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे, ती तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारी अनिवार्य घटना आहे. पण शरीर सुटण्यापूर्वी शरीराचा मोह सुटणं हा फार मोठा चमत्कार आहे. काय सांगितलं? शरीर सुटणं हा चमत्कार नाही, शरीर सुटण्यापूर्वी शरीराचा मोह सुटणं हा फार मोठा चमत्कार आहे. थोड्याच वेळापूर्वी चर्चा चालली होती की नाही अण्णा, काय बाबा रे, म्हातारपणाची सगळ्यात मोठी जबाबदारी काय, कुणाच्या ताटात किती घालायचं. नाही समजलं? जाण्यापूर्वी कुणाच्या ताटात किती ठेवून जायचं. बाबा रे, ज्याचं त्याचं होईल, तू मरू नकोस त्या विकल्पामध्ये. काय बोला, आहे की नाही? बाबा रे, स्वतःच्या निजशुद्धात्म्याला अशा प्रकारच्या विकल्पांपासून मुक्त करणं हा स्वतःने स्वतःवरती केलेला खूप मोठा उपकार आहे. स्वतःने स्वतःवरती केलेला खूप मोठा उपकार आहे. आणि म्हणतात की या धर्माला समजून घेण्यासाठी जेव्हा आम्ही जिनमंदिरामध्ये गेलो, स्वाध्याय करायला लागलो, तेव्हा सुद्धा आमची गोष्ट, आमचा पुरुषार्थ कुठेपर्यंत राहिला? पुण्य चर्चा ऐकली आणि त्या पुण्यालाच आम्ही धर्म मानून बसलो. मोक्ष पथ पर कदम रखले, जीवन बीत चला, जीवन बीत चला. बीतला संपत आलं. मोक्ष पथ पर कदम रखले, जीवन बीत चला, जीवन बीत चला. स्वानुभूति प्राप्त करना चेतन की एक कला, चेतन की एक कला. भाव भ्रमण का काल घट कर, आणि खरोखर असं घडलं तर काय होईल? भाव भ्रमण का काल घट कर, अंश रह गया, अंश मात्र रह गया, अंश रह गया. ढलता सूरज संध्या समय का मानव से कह गया, पुण्य तेरा नर जन्म के संग बह गया. ढलता सूरज. कित्येक भावांमध्ये पुण्य कमावलं असेल की जे पुण्य या भावामध्ये उदयाला आलं. आता कदाचित या भावामध्ये तादृश पुण्य प्राप्ती जर झाली नाही किंवा तादृश आचरण आमचं घडलं नाही आणि कदाचित घडलं तरी सुद्धा धर्ममार्ग प्रशस्त झाला नाही, तर काय होणार आहे? पुन्हा तिर्यंच्या अधिक गतींमध्ये जावं लागणार आहे की जिथे बाबा रे अनंत दुःख आणि दुःखाचंच वेदन होणार आहे. फार सुंदर आहे आणि म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. व्रत कशाला म्हणतात? संपूर्ण रागद्वेषांचा अभाव होऊन किंवा रागद्वेष विकल्पांचा अभाव करून त्या रागद्वेषांच्या भावापासून निवृत्त होणं, याचं नाव व्रत आहे. समिती म्हणजे काय? सम्यक प्रकारे विकारी भावांचा अभाव करून आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये प्रवेश करणं,
याचं नाव खऱ्या अर्थाने समिती आहे. आणि गुप्ती संसारातल्या सर्व भयांपासून आपल्या शुद्ध आत्म्याला लपवून ठेवणं, झाकून ठेवणं, गुप्त ठेवणं याचंच नाव गुप्ती आहे. धर्म कशाला म्हणतात? अनंत संसारामध्ये पडत जाणाऱ्या आपल्या आत्म्याला धरून ठेवणं, सावरणं याचं नाव खऱ्या अर्थाने धर्म आहे. गजब आहे. काय काय खरोखर एक एक गुण सांगतात, काय काय एक एक व्याख्या सांगतात की बाबा रे याचं नाव खऱ्या अर्थाने धर्म आहे. तुम्ही अशा प्रकारचा व्रत करा, तुम्ही अशा प्रकारची गुप्ती पाळा, तुम्ही अशा प्रकारची समिती धरा आणि अशा प्रकारचा धर्म धारण करा, पहा तुम्हाला कर्मांचा आश्रव होणार नाही. कर्म जिथले तिथे यायचे थांबतील. याचंच नाव खऱ्या अर्थाने भाव संवर आहे. आता याच्यानंतर सांगतात परिशह जय है ना. धर्मांचं स्वरूप आपण पाहिलं की नाही? अनुप्रेक्षा. हा. आता धर्मांचं स्वरूप झाल्यानंतर अनुप्रेक्षा. यामध्ये 12 अनुप्रेक्षांचं स्वरूप सांगितलं जातं. अनुप्रेक्षा. आता अनुप्रेक्षा कशाला म्हणतात त्याची पण व्याख्या इथे पाहूया बरं का. अनुप्रेक्षा कशाचं नाव आहे? भावनांचं नाव अनुप्रेक्षा आहे. अध्रुव, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, अशुची, आश्रव, संवर, निर्जरा, लोक, बोधी दुर्लभ आणि धर्म अशा प्रकारच्या या 12 भावना आहेत. या 12 भावनांच्या द्वारे शुद्ध आत्म्याचं चिंतन केलं जातं. पहा या 12 भावनांचं काय स्थान आहे तर 12 भावना या इतक्या महत्वपूर्ण सांगितलेल्या आहेत की साक्षात तीर्थंकरांच्या जीवाला सुद्धा 12 भावनांचं चिंतन केल्याशिवाय वैराग्याची प्राप्ती होत नाही. म्हणजे हा ऑप्शनल सब्जेक्ट नाही, कंपल्सरी सब्जेक्ट आहे. तीर्थंकरांचा जीव म्हणजे परमपुरुषार्थी जीव, तो जीव सुद्धा दीक्षा घेण्यापूर्वी नियमाने 12 भावनांचं चिंतन करतो. अशा या 12 भावनांमध्ये प्रचंड ताकद आहे. कशाची ताकद आहे? या 12 भावनांना माता म्हटलेलं आहे. काय आहे त्या? माता. माता जशी आपल्या पुत्राला किंवा अपत्याला जन्म देते त्याप्रमाणे या 12 भावना माता बनवून वैराग्य पुत्राला जन्म देतात. वैराग्य म्हणजे संसारापासून वैराग्य होत नाही असं जे आम्हाला एक अडचण वाटते किंवा मोह आमचा बलवान होतो तर त्यामध्ये सांगतात या मोहाला हरवून वैराग्य प्राप्त करायचं असेल तर या 12 भावना त्यांच्यासाठी मातेप्रमाणे आहेत. या 12 भावनांचं स्वरूप आता येथे सांगतात. 6 ढालेमध्ये सुद्धा 12 भावनांचं स्वरूप सांगितलेलं आहे ना. 5व्या ढालीमध्ये आहे की नाही 12 भावनांचं स्वरूप सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा जी भावना आहे तिचं नाव आहे अध्रुव भावना किंवा अनित्य भावना. अध्रुव भावना किंवा अनित्य भावना. यामध्ये द्रव्यार्थिक नयाने किंवा जो नित्य नयाने सांगितलेला वस्तूचा नित्यपणा आहे त्याला गौण करून वस्तूची असणारी जी पर्यायार्थिक नयाची अपेक्षा आहे त्या पर्यायार्थिक नयाद्वारे वस्तू जी अनित्य आहे, अध्रुव आहे, तिला विषय बनवलं जातं आणि त्याद्वारे वस्तूमध्ये प्रत्येक क्षणाला होणारे जे परिवर्तन आहे त्या परिवर्तनाच्या विषयाला मुख्य करून हा सर्व संसार परिवर्तनीय आहे, संयोग वियोग रूप आहे, तो सदाकाळ एक स्वरूप राहणारा नाहीच. आज ज्या वस्तू माझ्या निकट आहेत त्या सदाकाळ माझ्या निकट राहणार नाही. अशा प्रकारे वस्तूच्या अनित्यतेचं चिंतन करणं हेच या अनित्य भावनेचं मूळ प्रयोजन आहे किंवा अध्रुव भावनेचं मूळ प्रयोजन आहे. इतकं सुंदर उदाहरण देतात की कुलीन व्यक्तीला किंवा कुलीन जीवाला भोजनाचा तर मोह पडतो परंतु दुसऱ्याने खाऊन अर्धवट सोडलेल्या अन्नाचा कधीही मोह पडत नाही, लोभ सुटत नाही. त्याला त्याविषयी ग्लानीच वाटते म्हणजे तो त्याचं सेवन करणारच नाही.
आणि कधी काळी एखादा जीव करेल तो सुद्धा रम्यपणे आनंदाने नाही करणार. नाही समजलं? तर ज्याप्रमाणे जीवाला भुक्त खरकट्या किंवा उष्ट्या अन्नामध्ये मोह उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे या अनित्य भावनेचे चिंतन करणाऱ्या जीवाला या संसाराविषयी मोह उत्पन्न होत नाही, होणंच शक्य नाही. किती सुंदर सांगितलंय की तिथं जसे मोहभाव होऊच शकत नाही, त्याप्रमाणे अनित्य भावना ज्याच्या हृदयामध्ये वसलेली आहे अशा जीवाला या संसाराविषयी ममत्व भाव होऊच शकत नाही. आणि म्हणून अक्षय अनंत सुख स्वभावी आपल्या आत्म्याच्या प्राप्तीची भावना ठेवणारा जीव समस्त संसाराच्या अनित्यतेचे चिंतन करतो, यालाच अनित्य भावना असे म्हणतात. पुढची आहे अशरण भावना. अशरण भावना म्हणजे मणिमंत्र तंत्र बहु होई मरते न बचावे कोई. तर सांगतात की बाबा रे, एक आपला शुद्ध आत्मा आणि पंचपरमेष्ठी हेच जीवासाठी परम शरण्य आहेत. आणि हे दोन सोडून मग हा जीव आपलं जीवन वाचवण्यासाठी भिन्न भिन्न प्रकारचे देव, भिन्न भिन्न प्रकारचे इंद्र, चक्रवर्ती, सुभट, कोटीभट, आपले पुत्र इत्यादी पदार्थ, त्याचप्रमाणे काही अचेतन पदार्थ, किल्ला, मजबूत घर, समजलं की नाही, 100-200 सैनिक, मणी, मंत्र, तंत्र, आज्ञा, महल, औषध, अशा प्रकारच्या चीज वस्तूंद्वारे आपलं जीवन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतात. बाबा रे, मोठ्या जंगलामध्ये हरणाला जेव्हा एखादा वाघ पकडतो तेव्हा त्या हरणाच्या बच्च्याची त्याच्या पकडीतून सुटका होणं शक्य नसतं. किंवा महान समुद्रामध्ये मध्यभागी पोचलेल्या जहाजावरती एखादा पक्षी असेल आणि तो आकाशामध्ये उडाला आणि जहाज पुढे निघून गेलं, आता त्या पक्ष्याला आसरा शरण रूपाने कोण आहे? कोण वाचवू शकतं त्याला? बाबा रे, पाण्यामध्ये बुडून मरण्या वाचून त्याला कोणताही आसरा नाही. हरणाच्या त्या पिलाला वाघाच्या पकडीमधून सोडवण्यासाठी कुणी समर्थ नाही. त्याप्रमाणे या जीवाला खऱ्या अर्थानं पंचपरमेष्ठी आणि एक आपला शुद्धात्मा सोडून खऱ्या अर्थाने संसारामधून तारण्यासाठी कुणीही शरणरूप नाही. अशा प्रकारे चिंतन करणं याचंच नाव अशरण भावना आहे. अनित्य भावना, अशरण भावना ही खऱ्या अर्थाने जीवाला या परापासून पृथक करणाऱ्या खऱ्या अर्थाने संजीवनी रूप आहे. संजीवनी रूप आहे. आणि म्हणून 12 भावना या जीवाला परम आनंद प्राप्त करून देणाऱ्या. कित्येक वेळा असं घडतं ना अण्णा, घडतं की नाही असं की मन रमत नाही आहे? बोला, घडतं की नाही? जरा का कोण जाणे, आज कशातच मन लागत नाहीये, अस्वस्थ, बेचैन वाटत आहे. बोला, लॉकडाऊन मध्ये तर सगळ्यांना फार त्रास झाला. अरे या आपल्या चंचल ते चित्ताला स्थिर करण्यासाठी आणि वैराग्य प्रवण करण्यासाठी खऱ्या अर्थाने कोण आपल्याला मदत करत असतील तर या 12 भावना आहेत की ज्या संसाराचं अनित्य स्वरूप आपल्याला समजावून सांगतात, संसाराचं अशरण स्वरूप आपल्याला समजावून सांगतात. खरं आहे, चित्त सदाकाळ एक स्वरूप टिकत नाही, सदा एकसारखं राहत नाही. कधी हर्षाचा भाव होतो, कधी खेदाचा भाव होतो, कधी एकांत बरा वाटतो, कधी एकांत खायला उठतो. काय बोला तुम्ही, घरात पाहुणे फार झाले तर कधी एकदा जातात आणि घर शांत होतं, असं होतं. बोला, आणि 6 महिने घरात कोणीच नसेल, एकटाच माणूस राहत असेल तर तो एकांत नकोसा वाटतो, लोक घरी यावेत. बोला, मग एकांत चांगला की वाईट? अरे एकांत चांगला की वाईट हा प्रश्नच नाहीये. तुझे परिणाम कसे आहेत? तुला कधी कधी साथ हवासा वाटतो, कधी कधी साथ नको, एकटेपणा आवडतो. बाबा रे, अशा प्रकारे चंचल चित्ताला स्थिर करून वस्तू स्वरूपाच्या निकट ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने कोण आपल्याला मदत करणारे असतील तर या 12 भावना आहेत, ज्या
नेहमी आपल्याला योग्य आणि योग्यच मार्गदर्शन करतात. तुम्हाला माहिती आहे, लहानसं तान्हुलं मूल कुणाच्याही खांद्यावरती द्या, ते रडतच रडतं. कितीही खांदे पालट करा, रडतच राहतं. पण एकदा आईच्या कुशीत शिरलं, त्याला सांगावं लागत नाही, ही तुझी आई आहे, आता रड बंद कर. आईचा स्पर्श मात्र झाला असता, ज्याप्रमाणे ते आपोआप रडायचं थांबतं, शांत होतं, निवांत झोपी जातं. या 12 भावनांच्या कुशीमध्ये खऱ्या अर्थानं जीवाला स्वस्थता लाभते, खऱ्या अर्थाने जीवाला वस्तू स्वरूपाचं परिज्ञान होतं. तो वस्तू स्वरूपाच्या निकट जातो, त्याचे चंचल भाव शांत होतात आणि खऱ्या अर्थानं या 12 भावनाच जीवासाठी मातृत्व स्वरूप आहे. अशा प्रकारे ही अशरण भावना आहे. आता पुढची आहे तिसरी संसार भावना. ती तिसरी संसार भावना आज आपण पाहूया. संसार भावना काय सांगते तर सांगतात, संसाराचं स्वरूप हे द्रव्य संसार, क्षेत्र संसार, काल संसार, भाव संसार आणि भव संसार अशा पंचपरावर्तन रूपाने आहे. द्रव्य परावर्तन, क्षेत्र परावर्तन, काल परावर्तन, भव परावर्तन आणि भाव परावर्तन. अनंत 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 काळ यामध्ये लोटून जातो आणि असे अनंत परावर्तन या जीवाने अनादी काळापासून केलेले आहे. मग ही संसार भावना सांगते की बाबा रे, हा संसार तुझा ताजा ताजा नाहीये, नवीन नवीन नाहीये. किती वेळा असं घडतं ना की अल्प वयामध्ये मरण घडतं की नाही असं. मग त्यावेळी सहज भूमिकेद्वारे व्यवहारामध्ये असं म्हटलं जातं, काय वय होतं जायचं म्हणतात. हे काय वय नव्हतं, हे बोललं जातं, पण खरोखर जायला कोणतं वय असतं का? काय वय लागतं का? ही तर आमची सामान्य रूढ धारणा आहे, 70, 80, 90 वगैरे वगैरे वगैरे. पण असं काही नाही. अपर्याप्त जीव तर पर्याप्ती पूर्ण होण्यापूर्वीच मरणाला प्राप्त होतात. एक श्वास में 8-10 बार. त्यामुळे या गोष्टींना फार मोठा अर्थ नाहीये. अरे ज्याचा जितका काळ तेवढा त्याचा. संसाराचं स्वरूपच असं आहे, भावुकता से तथ्य नहीं बदला करते. भावुकता से तथ्य नहीं बदला करते. आपण भावुक झालो म्हणून संसारातली तथ्य बदलत नाही. तर तिसरी संसार भावना सांगते की बाबा रे, प्रत्येक समयाला परिवर्तन करणारा हा संसार अनादी काळापासून सुरू आहे आणि पुरुषार्थ केला नाही तर अनंत काळापर्यंत सुरू राहणारा आहे. आपल्या शुद्ध आत्म्याच्या ज्ञानाने रहित असणाऱ्या या संसारी जीवाने अनादी काळापासून अनंत वेळेला जन्म देखील घेतलेला आहे आणि अनंत वेळेला मरणाचं दुःख देखील सहन केलेलं आहे. आपल्याला नवीन नाही. याचंच नाव काय आहे? संसार आहे. तर अशा प्रकारे या संपूर्ण संसाराचं स्वरूप चिंतवन करणं, या 5 प्रकारच्या संसाराचं चिंतवन करणं, याचंच नाव संसार भावना आहे. पहा, संसार भावना म्हणजे संसार कसा चालवायचा त्याचं ट्रेनिंग घ्यायचं, काय समजलं की नाही? काय काय म्हणतात ना, संसार करावा नेटका, त्याचं नाव संसार भावना नाहीये. संसार कसा हितकारक आहे, तुम्ही असं करा म्हणजे 4 पैसे मिळतील, तुम्ही असं वागा म्हणजे लग्न लवकर होईल, त्याचं नाव संसार भावना नाहीये. संसार कसा अहितकारक आहे, संसार कसा जीवासाठी दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे, याचं चिंतन करणं, याचं नाव संसार भावना आहे. जेणेकरून वैराग्याची उत्पत्ती झाली पाहिजे. तर अशा प्रकारे अनित्यतेचं स्वरूप चिंतन करणं, अनित्य भावना, या जीवासाठी संसारामध्ये कुणीही शरणरूप नाही आहेत अशा प्रकारे चिंतन करणं अशरण भावना. आणि या संसाराच्या एकूण जन्म मरणाच्या अनादिकालीन या प्रवृत्तीला चिंतन करणं, याचं नाव संसार भावना. अशा प्रकारे या भावनांच्या द्वारे जीव वैराग्याची प्राप्ती करतो आणि हे वैराग्य येथे भाव संवर रूपाने सांगितलेलं आहे. कारण जो जीव अशा प्रकारे वैराग्याची प्राप्ती करतो
तो निज आत्म्यामध्ये येतो आणि निज आत्म्यामध्ये येणं, त्याची स्वरूप स्थिरता साधणं हे खऱ्या अर्थाने भाव संवराचे लक्षण आहे. तर आज आपण 3 भावनांचं स्वरूप पाहिलेलं आहे. पुढच्या भावनांचं स्वरूप आपण यथासमय पाहूया. आजचा वेळ पूर्ण झाला. ओम नमः.